नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज मी सकाळी उठलो, आवरलं वगैरे आणि मस्त जेवण केलं. जेवणात काय होतं, पालक भाजी होती, मेथी होती आणि शिळ्या तुकड्याचा तो चुरा मस्तपैकी केला होता. भाकर पण एक नंबर लागली. तर आता मी टकाटक आवरून निघालोय राहुरीच्या दिशेने. तर राहुरीच्या पुढं जायचं आहे मला. कुठं जायचं आहे ते तुम्ही बघा. तर मी तुम्हाला थोडंसं सांगतो. वीर सिनेमॅटिक म्हणजे आपल्या रवी भाऊंकडे चाललोय सिनेमॅटिकचं थोडंसं शिकायला. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा पुढं. या रोडला मी 1 तास थांबलो. तेव्हा कुठं आपल्या योगेशला रिक्षा भेटली आणि राहुरीत पोहोचला. तिथून पुढं मी गेलो बसनी आणि पोहोचलो विद्यापीठला. तिथं रवी भाऊ 1 तासापासून माझी वाट बघत होते. मी त्यांना बोललो, गाडीच भेटत नव्हती मला लवकर. ते बोलले, कस्टमर खूप फोन करतंय, मला कस्टमरला अर्जंट व्हिडिओ द्यायचा आहे आणि मी काही खाल्लेलं पण नाही. तरी पण माझ्यावर काहीच चिडले नाही. ते मला व्यवस्थित एडिटिंग शिकवली आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट. आत्ता मी एडिटिंगच्या बेसिक गोष्टी शिकलो आणि निघलो घरी. मला सोडवायला रवी भाऊ स्वतः आले, बघू शकता तुम्ही. त्यांचं एक वाक्य मला खूप भारी वाटलं. ते बोलले, कस्टमरला कधी पण भारी आणि क्वालिटीच व्हिडिओ द्यायचा, त्यांना कधीही नाराज करायचं नाही. हे त्यांचं वाक्य मी कायम लक्षात ठेवेल. जाता जाता गावाकडचं सुंदर निसर्ग पाहून खूप भारी वाटलं. आत्ताच मला रवी भाऊंनी सोडलंय आणि पै चाललोय मी घरी. तर आज आहे ना, त्यांनी मला खूप छान पद्धतीने शिकवलंय. तर नाईटचं सिनेमॅटिक शूट एडिट कसं करायचं हे त्यांनी मला शिकवलंय. अजून डेचं पण मला शिकायचं आहे. भरपूर साऱ्या गोष्टी ना त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहे. रवी भाऊंना कोणत्याच गोष्टीचा गर्व नसून ते मला बिंदास सगळ्या गोष्टी शिकवतात. ज्या काही स्किल असतील त्या शिकवतात. खूप भारी वाटतं, खूप छान पद्धतीने शिकवतात ते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा. कारण सबस्क्राईब केलं तर माझे येणारे ब्लॉग सर्वात आधी तुम्हाला दिसतील. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.